धर्मवीर बलिदान मास श्लोक क्रमांक 19। भगव्या ध्वजास्तव लढू रणी शत्रू मारू झुंजो निलाख समरे आम्ही धर्म तारू खाली न खडग कधीही कधी ठेवणार शिवपुत्र पाईक आम्ही जग जिंकणार। या श्लोकाचा अर्थ असा होतो, ज्याप्रमाणे शिवछत्रपतींनी आणि शूर मावळ्यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या भगव्यासाठी रण मैदानात लाखभर लढाया शत्रूंशी झुंजून तर शंभूराजांनी बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य वाचवले, तसेच हिंदवी स्वराज्याचा देव देश व धर्माचा घास घेऊ पाहणाऱ्या कपटी गिधाडांना या दोन पितापुत्रांनी जन्मभराची आद्दल घडवली। शिवछत्रपतींचे आणि शंभूराजांचे असे मत होते की खडग ही भवानी मातेचे रूप आहे। हे एकदा मेनातून बाहेर पडले तर सर्व महिषासुरांचा नाश करूनच शांत झाले पाहिजे। जोपर्यंत आपण शत्रूंचा नाश करत नाही तोपर्यंत खडगाला खाली ठेवायचे नाही, म्यानबंद करायचे नाही। हा त्या खडगाचा घोर अपमान असतो। जेव्हा शिवशंभूंची तलवार विजेसमान शत्रूंवर तुटून पडते तेव्हा दिल्लीचे तख्तही हादरते आणि हिंदवी स्वराज्यास मुजरा करते। त्याचप्रमाणे आपणही शिवशंभू छत्रपतींकडून आदर्श घेऊन आज देव देश धर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठी शास्त्र आणि शस्त्राचा वापर करून पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन यांसारख्या शत्रूंना रणधूळ चारू। जय जिजाऊ, जय शिवराय।